ज्या चित्रपटाने संपूर्ण भारताला अक्षरशः वेळ लावून ठेवलं, तो चित्रपट म्हणजे छावा. ह्याच चित्रपटाचा सिक्वल येतोय. ही बातमी ऐकली आणि अक्षरशः अंगावर काटा आला आणि हीच बातमी शेअर करावी असे वाटलं तुमच्यासोबत, म्हणूनच हा व्हिडिओ बनवतोय. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तर असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल पाहत राहा आणि सपोर्टसाठी एक लाईक आणि एक सबस्क्राईब जर का तुम्ही नवीन असाल तर नक्की करा यार. तर हो, छावा 2 हा चित्रपट नक्कीच येतोय आणि त्याबद्दल विकी कौशल आणि लक्ष्मण उत्तेकर सरांचं, जे छावा चित्रपटाचे डिरेक्टर होते, त्यांचं बोलणं झालं आणि पॉझिटिव्ह बोलणं झालंय. त्यामुळे हा चित्रपट नक्कीच येणार असं सोर्सेसनी सांगितलेलं आहे. आणि हा चित्रपट तुम्हाला असं वाटेल की आता छत्रपती संभाजी महाराजांना त्यामध्ये म्हणजे क्रूरतेने औरंगजेब मारतो वगैरे असं दाखवलं, तर मग सिक्वल कसा येणार? तर छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनावर हा चित्रपट येणार आहे. म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई ह्यांचा मुलगा छत्रपती शाहू महाराज पहिले ह्यांच्यावर चित्रपट आधारित असणार आहे. कारण छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यकाळात सुद्धा खूप मराठा साम्राज्य विस्तारित गेलं आणि खूप लढाया त्यांनी सुद्धा लढल्या. तर त्यांचाही इतिहास पूर्ण भारताला कळावा ह्यासाठी हा प्रयत्न असणार आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे चित्रपट तर येतातच आहेत, पण छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास सुद्धा पोचावा म्हणून हा चित्रपट येणार आहे. आणि छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्या मुलाबद्दल असणार म्हणून हा चित्रपटाचं नाव छावा 2 असणार असं संभावना आहे असं म्हटलं जातं. आणि विकी कौशलचाच हा रोल करणार आहेत. विकी कौशल यांनी पुढाकार घेऊन लक्ष्मण उत्तेकर सरांसोबत बोलणं केलं आणि ते बोलणं पॉझिटिव्ह झालंय. म्हणजे आता जर का तुम्ही पाहिलं तर लक्ष्मण उत्तेकर सरांचं विठा हे जे प्रोजेक्ट चालू आहे, म्हणजे एक नवीन पिक्चर येतोय विठाबाई नारायणगावकर, जे मराठी बेसिक चित्रपट असणार आहे. विठाबाई नारायणगावकर म्हणजे ज्या लावणी सम्राज्ञी होत्या त्यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असणार आहे. त्यामुळे तो चित्रपट आणि विकी कौशल यांचा एक साऊथमध्ये महाअवतार नावाचा चित्रपट येणार आहे. तर ह्या दोघांचे मोठे चित्रपट, हे 2 चित्रपट झाल्यानंतर 2027च्या एंडिंग पर्यंत त्याची शूटिंग चालू होईल कदाचित आणि हा चित्रपट आपल्याला पाहायला मिळेल. आणि ही खूप मोठी बातमी आहे माझ्यासाठी, कारण छावा चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास भारतापर्यंत पोहोचला आणि तो आधी पोहोचलाच होता पण अजून अधोरेखितरित्या पोहोचला. त्यामुळे आता जर का छावा 2 येणार तर खूप आनंदाची बातमी आहे. तर मला तर खूप आनंद झालाय. तुम्हाला किती आनंद झाला आणि तुम्हाला ही बातमी माहिती होती का हे नक्की सांगा. इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या.